श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. चैत्र पौर्णिमेपर्यंत ज्या घरामध्ये या भाज्या बनतील तिथे साक्षात कुलदेवता जेवणासाठी येईल. आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी चैत्र पौर्णिमा अतिशय पवित्र दिवस असतो. चैत्र पौर्णिमा ही वर्षातून एकदाच येत असते. या पौर्णिमेला आपल्या परंपरेप्रमाणे कुलदेवतेची सेवा करायची असते. जर ही सेवा प्रभावी असेल तर कुलदेवता प्रसन्न होते. चैत्र पौर्णिमेला गंगेत स्नान केल्याने परमपुण्य प्राप्त होते. तसेच दानधर्म करण्यालाही खूप महत्त्व आहे. या पौर्णिमेला जर आपण अन्नदान, वस्त्रदान व पाणीदान केले तर आपल्या कुटुंबाला सुख, समृद्धी व आरोग्य लाभते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घरात या भाज्या बनवल्यानेही आपली कुलदेवता प्रसन्न होऊन आपल्या घरी धावतच जेवायला येते. त्या कोणत्या भाज्या आहेत ते मी तुम्हाला खाली सांगणारच आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सुरणची भाजी ही सात्विक भोजनात मोडली जाते. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी सुरणची भाजी बनवल्याने आपली कुलदेवता प्रसन्न होते व या भाजीचा घरातील देवांना व कुलदेवतेला नैवेद्य दाखवल्याने घरात सुख शांती राहते. पुरणपोळी हा आपल्या महाराष्ट्रातला सर्वात आवडता पदार्थ. पुरणाची पोळी ही दोन प्रकारची केली जाते, एक साखरेची व दुसरी गुळाची. पण आपल्या कुलदेवतेला नेहमी गुळाच्याच पोळीचा नैवेद्य दाखवावा. पुरणाचा नैवेद्य आपल्या कुलदेवतेला खूप आवडतो. त्यामुळे प्रत्येकाने चैत्र पौर्णिमेला आपल्या घरातील देवांना व कुलदेवतेच्या फोटोला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. याने तुमचे घर सदैव धनधान्याने भरलेले राहील. गाजराचा हलवा. गाजराचा हलवा म्हटला की तो सर्वांनाच प्रिय असतो. बरेच जण देवांना नैवेद्यासाठी रव्याचा हलवा बनवतात, पण कोणालाही माहीत नाही की गाजराचा हलवा देवांना खूप प्रिय असतो. त्यामुळे चैत्र पौर्णिमेला ज्या घरात गाजराचा हलवा नैवेद्यासाठी बनवला जाईल तिथे साक्षात त्या घराचे कुलदैवत व महालक्ष्मी जेवण्यासाठी येईल. जर तुम्हाला सदैव तुमच्या पुढे देवी देवतांचा आशीर्वाद हवा असेल तर नैवेद्यामध्ये गाजराचा हलवा जरूर बनवा. दुधी भोपळा हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला असतो, पचायलाही अगदी सोपा असतो आणि मुख्य म्हणजे तो सात्विक आहारामध्ये मोडला जातो. म्हणून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये दुधी भोपळ्याची भाजी शिजवली जाईल व तिचा कुलदेवतांना नैवेद्य दिला जाईल अशा घरातील लोकांना सदैव धनसंपत्तीची प्राप्ती होते. त्यांचे आर्थिक व्यवहार चांगले होतात व कर्जमुक्ती होते. मेथीची भाजी. मेथीची भाजी ही पचायला अगदी सोपी असते व खायला देखील चविष्ट लागते. आपण कोणताही उपवास केला तरी तो उपवास मेथीच्या भाजीनेच सोडतो, कारण मेथीची भाजी ही देवी देवतांची आवडती भाजी आहे. या भाज्यांमधून कोणतीही एक भाजी चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्या घरी बनवली तर साक्षात आपली कुलदेवता व देवी लक्ष्मी आपल्या घरी जेवण्यासाठी येईल.